लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवडी वाळवली आपुली कुरवडी वाळवली काय की केला मिराशीचा धनी एकाएकी केला मिराशीचा धनी आपुली एकाएक केला मेरा कडिये वाग बोली भार खांदी कडिये वाग बोली भार खांदी एकाएकी केला मिराशीचा धनी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागोनी भार खांदी वागोनी भार खांदी एकाएक केला मिराशीचा धनी एकाएक केला मिराशीचा धनी घालोलिया पाहे डोळा अलंकार घालोलिया पाहे डोळा अलंकार घालरिया पायी डोळा अलंकार घालरिया पायी डोळा अलंकार हे वादावी थोर टाळ हे वादावी थोर करोलिया ठेवा दावी थोर करोलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोने भार खांदी थोर करोलिया ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवणे भार खा तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी म्हणे गाजू आणि तुका म्हणे गाजू आणि उदार जीवासी उदार जीवासी उदार जीवासी आपोलिया उदार जीवासी आपोलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोने भार खांदी जीवा उदास जीवा एकाएक केला मिराशीचा धनी कडिये वागवणे भार खा विठोबार कुमाई टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई आदरणीय बाळासाहेब महाराज रिंदे आणि आदरणीय अनिल महाराज
ए बाप करी जोडी लेकराचे ओडी बाप करी जोडी लेकराचे ओडी बाप करी जोडी लेकराचे गोडी बाप करी जोडी लेकराचे गोडी बाप करी जोडी लेकराचे ओडी बाप करी जोडी लेकराचे ओडी बाप करी जोडी लेकराची जोडी बाप करी जोडी लेकराचे गोडी आपुली कुरवानी वाळवणी आपुली कुरवानी वाळवणी काय केला मिराजी चादरी एकाएकी केला मिराजी चादरी एकाएकी केला मिराजी चादरी एक केलो एक जोडी बाप करी जोडी लेकराचे वाडी बाप करी जोडी लेकराचे वडी बाप करी जोडी लेकराची गोडी बाप करी जोडी लेकराचे गोडी आपुली कुरवानी वाळवणी आपुली कुरवानी वाळवणी गायकी केला मिराजी चादरी एकाएकी केला मिराजी चादरी चादरी एकाएकी कडिये वागवणी
कडिये वागवनी कडिये वागवनी कडी वागवनी भरकानी कडी कडी वागवनी भरकानी कडिये वागव 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 वागवनी कडिये वागव कडिये कडिये वागवनी कडिये वागवनी कडिये वागवनी वारगादी एकाएकी केला विराजी साधन एकाएकी केला विराजी साधनी कडिये पागोनी भरगानी कडिये वागोनी भरगा वागवनी भरगादी कडिये वागवनी भरगादी एकाएकी केला विराजी साधन एकाएकी केला विराजी साधनी विठ्ठल 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 सर्वांना विनंती आहे माता भगिनींना विनंती आहे पुढे येऊन सर बसा पुढे सरका पुढे पुरुष मंडळी पुढे या थोडं पुढे या पाठीमागून आलेले नंतर मागे बसतील तुम्ही पुढे या सर्वांना पाया पडून विनंती आहे पुढे या पुरुष मंडळी पुढे या सर्वांना पुन्हा विनंती करतो या परिवाराकडून विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 टाळ 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 विठ्ठल टाळी मायबाप टाळी वाजवा भजन करा विठाला विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भाई पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज गुरुवर्य बंसी महाराज की सद्गुरु जो महाराज की जय विठ्ठल विठ्ठल हर हर बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणे भार खांदी घालोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दाबी थोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा कडिये वागवोनी भार खांदी तुका म्हणे नेदी गांजुआनी कासी उदार जीवासी उदार जीवासी उदार जीवासी आपोलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवोनी भार खांदी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरणा संताची पाडा एक थेचा विश्वास गुरुवाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार लोकाभिरामम् रणरङ्गधीरम्
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरिदेव जगदेव हरिः हरितो जगतो नहि भिन्नवपुः इति यस्य मति परमार्थगतिः स नरो भवसागरमुद्धरति सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालो चराचरी जयांचे केले होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठाला हला विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवानी बाप करी जोडी
बाप करी जोडी लेकुराचे ओढे आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवोनी भार खांदी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर वैराग्याचं शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची शुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत विश्ववंदे विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु श्री तुकोबाराय. कोण हे तुकोबाराय? आपल्या सर्वांचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी उपदेश केला, तुमचे एरवित्त धन ते आम्हा मृत्युके समान, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. हे तुकोबाराय की ज्यांनी आयुष्यभर दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. रात्र दिवस ज्यांनी विठ्ठल 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 भगवान परमात्म्याचा नाम जप यज्ञ तो परम बाधूना शके स्नानाधिक असं भजन केलं रात्र दिवस. आणि भजन करून तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवांचा उद्धार व्हावा, आपलं कल्याण व्हावं आणि आपल्या कल्याणाकरता आपल्या उद्धारार्थ पंचम वेद म्हणजे गाथा निर्माण केली की ज्या गाथामध्ये सर्वसामान्य जीवांना कळावं परमार्थ काय, परमार्थ कसा करावा, संसार कसा करावा, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय सार आहे काय आसार आहे, काय खरं आहे आणि काय खोटं आहे, सत्य असत्य ग्राह्य आणि त्याज्य. या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन जगद्गुरु श्री तुकोबाराय गाथ्यातून करतात. जे तुकोबाराय 42व्या वर्षी ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं. नाही तर इथून कोणाला देह नेता येतो का? नेता येतो कोणाला देह? ऐकलंय कुणी? तुकोबारायनंतर कुणी देह नेला का वैकुंठाला? नाही नाही. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. सदेह वैकुंठ गमन आणि स्वतः गेले नाही. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. कर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे. हे सगळं जग त्याच्या सत्तेने चालतं. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले. असा जो जगाचा नियंता आहे परमात्मा तो स्वतः भगवान परमात्मा जगद्गुरु श्री तुकोबारायांना नेण्याकरता आला. तुकोबाराय म्हणजे सर्वसामान्य नाहीत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आहे. आता सर्वांना तुकोबारायांचा परिचय आहेच, परंतु मला सवय आहे ज्या त्या अभंगाचं चिंतन आपण करतो ना, ज्या संतांच्या अभंग वाणीवरती आपल्याला बोलायचं आहे त्यांचा अधिकार या सर्व श्रोत्यांना कळावा म्हणून आपल्या सर्वांना काळ नेण्याकरता येतो की नाही. तर तुकोबारायांना काळ आला का नेण्याकरता? तर भगवान परमात्मा आला आणि जात असताना काळाची भेट घेऊन गेले तुकोबाराय. अशी तशी भेट नाही गेली. खाली वाका म्हणे
यमाला काळाला खाली वाकवलं आणि दोन्ही पाय देऊन विमानामध्ये चढले. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. आणि तेच तुकोबाराय आज सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविता ती पार्वणी. का माता पितर मरणे अंकित जे दिवस. माता पितांच्या मरणोत्तर त्यांचं जे आपल्याला विधी सांगितलेले आहे शास्त्राने, त्यापैकीच आजचा जो आहे तो वर्ष श्राद्ध विधी. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांचंच वर्णन करावं म्हटलं, नाही का? कुणाचं श्राद्ध आहे? मला वाटलं नाव सांगता की बापाचं श्राद्ध आहे. आणि बापाचंच वर्णन व्हावं म्हणून या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला सांगतात, अरे बाबांनो, जीवनात आपण कधीतरी बापाला एक वाक्य नेहमी बोलतो. प्रत्येक जण बापाला आणि आईला एक वाक्य नेहमी बोलतो. कदाचित इथं हो म्हणणार नाही, कारण आपल्याला खरं बोलायची सवय आहे. इथं हो म्हणणार नाही, परंतु प्रत्येक जण बोलतो. प्रत्येक जण रागामध्ये एक ना एक दिवस येतो आणि आई वडिलांना म्हणतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? म्हणतो की नाही महाराज? एक ना एक दिवस हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतोच आणि तो माय बापाला विचारतो, काय केलं आमच्यासाठी? त्यावेळेला तुकोबारायांकडे जा, गाथ्यामध्ये तुकोबाराय सांगतील तुला काय केलं. तर बाप करी जोडी लेकुराचे ओढी. अरे स्वतःच्या शरीराचा विचार नाही केला, स्वतःच्या शरीराने कष्ट सोसले. रात्रीचा दिवस, दिवसाची बाबा, दिवसाची हाडाचे, रक्ताचं, हे सगळं केलं. हे सगळं आपल्याला माहिती आहे, केलं का नाही? हे प्रत्येकाच्या मायबापानं हे लेकरांकरता केलेलं आहे. आपुली कुरवंडी वाळवून, आणि हे सगळं जमा करून एकदमच अचानक बाप निघून जातो. एकाएकी केला मिराशीचा धनी. आपला नेवासा तालुकाचे ना, नेवासा तालुक्यात, नगर जिल्ह्यात नवे नवे विश्वामध्ये असा एक तरी बाप दाखवा की जो उतारा घेऊन वरती गेला आहे का? एक तरी बाप दाखवा. नाही नाही नाही, उतारा नेत नाही, सत्ता नेत नाही, संपत्ती नाहीत, नाही काहीच नेत नाही. एकाएकी केला मिराशीचा धनी. पण पोरांना दम निघत नाही, पोरांना दम निघत. अरे आपोआपच तुझं होणार आहे बाबा, कशाला त्रास देतो? आणि तुझ्या करताच केलंय, रात्रंदिवस कष्ट तुझ्यासाठीच केलेले आहेत. आणि तो बाप सहज देऊन जातो, सहज देऊन जातो. फक्त हे धन धन संपत्ती देतो अशातला भाग नाही, तर बालपणापासून नवे नवे त्या बाळाच्या जन्माच्या अगोदर पासून त्याला चिंता असते. आईच्या पोटामध्ये असतो तो बाळ, म्हणजे आपण आईच्या पोटामध्ये असताना आपल्या बापाने आपली काळजी घेतली, आपली ही घेतली, आपल्या आईची ही काळजी घेतली. असा तो बाप, तो बाप काय करतो? जन्म झाल्याच्या नंतर कडेवरती घेतो, खांद्यावरती घेतो, कडेवरती घेतो आणि आपला भार सहन करतो. करतो की नाही? माता भगिनी आहेत, आपणही त्या ठिकाणी बाळाचा भार सहन करता की नाही? तुकोबाराय म्हणतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. सगळं सहन करते आई वडील. आणि ते लेकरू मोठं मोठं होऊ लागलं की घालोनिया पाहे डोळा अलंकार. अलंकार आणतात, सुंदर सुंदर कपडे आणतात आणि त्या मुलाला थांब माझ्या बाळाला नाऊ घालू दे, थांब माझ्या बाळाला पावडर लावू दे, थांब माझ्या चिवताई चिवताई. मी म्हटलं म्हणता तुम्ही चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला. ही माता म्हणते. आणि ज्या वेळेला तो मुलगा त्या ठिकाणी तयार होतो ना, आणि मग शेजारणीला जाऊन सांगते, बघ ना माझा राजा कसा दिसतो, बघ ना माझा बाळू कसा दिसतो, बघ ना माझी ताईडी कशी दिसते. बरोबर आहे की नाही माता भगिनी? घालोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया. ठेवा आपल्याला दाखवतात की बाबा तुमच्यासाठी मी इथं धन पुरून ठेवलेलं आहे. जुन्या काळात पुरून ठेवत होते, आता नाही. तो ठेवा आपल्याला सांगून जातात, सांगून गेलं पाहिजे. असो. आणि एवढंच नाही तर त्या बाळावरती, त्या लेकरावरती काही संकट जर आलं ना, त्या बाळावरती काही संकट आलं तर तो बाप पुढे उभा राहतो की मागे? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. हा बाप असतो, कधीच लेकरावरती संकट येऊ देत नाही. तो म्हणतो
या जगाशी मी लढेल, या जगाशी मी संघर्ष करील. बाळा तू मागे थांब. स्वतःचा जीव, स्वतःचा प्राण त्याग करण्याकरता हा बाप तयार होतो. तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी, उदार जीवासी आपुलिया. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. थोडा मला मॉनिटरला आवाज अपेक्षित आहे. आणि आज या ठिकाणी या मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे उपजिते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या न्यायानं किंबहुना पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम, याला संसार म्हणतात. पुन्हा पुन्हा यावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि जावं लागतं. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणो नये धनंजया. असंच राहू दे, असंच राहू दे. ना म्हणो नये धनंजया जिया परी. येथ उरो नाही आले अवतारण येरते पामर जीव देवाधिकांना जावं लागतं. तुम्हा मला थांबता येणार आहे का? नाही. आणि आपल्याला थांबता येणार नाही म्हणून या न्यायानं आपण ज्या लोकात राहतो ना, आपण कुठे राहतो? वैकुंठ लोकात, स्वर्ग लोकात. आपण मृत्यू लोकात राहतो. आणि या मृत्यू लोकाचं नावच काय आहे? मृत्यू लोक. म्हणजे मरणाऱ्यांचं गाव. जिथं माणसं आले की मरतात. माणसंच मरतात असं नाही. जो जो जीव जन्माला आला त्याला एक ना एक दिवस हा मृत्यू लोक सोडावा लागतो. या न्यायानं आज या पवार परिवारातील असणारे जे आयुष्यभर ज्यांनी या परिवारासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट केले, मुलांना वाढवलं, शिकवलं, नातू असतील, नाती असतील, सुना असतील, लेकी असतील, सर्व संबंधित माणसांना एकत्रित ठेवून प्रेमानं वागवलं, वाढवलं, शिकवलं. चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती त्यांना कामाला लावलं. असे असणारे या संपूर्ण पवार कुटुंबियाचा आधारवड त्या ठिकाणी काय गेलेला आहे? 1 वर्षापूर्वी गेलेला आहे. आपली हिंदू संस्कृती आहे, मृत्यू झाला अंत्यसंस्कार विधी, मृत्यू झाला त्यानंतर सावडण्याचा विधी, दशक्रिया विधी, 13वा विधी, मासिक श्राद्ध, 6माही श्राद्ध. 6माही श्राद्ध माहिती आहे तुम्हाला? 6माही श्राद्ध मध्ये वळून घेतात म्हणतात. मध्येच वळून घेतात, याला 6माही श्राद्ध म्हणायचं. करतात लोक. आता काय कसं करतात त्यांचं त्यांना माहिती. आणि त्यानंतर 1 वर्षानं येणार म्हणजे 12 महिन्यानं येणार वर्ष श्राद्ध. आणि आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे असे असणारे या परिवारातील कैलासवासी एकनाथ बाळाजी पवार यांचा वर्ष श्राद्ध आहे. दुःखांकित परिवार असणारा नंतर म्हणणार दुःखांकित परिवार असणारा की ज्यांच्यावरती 1 वर्षापूर्वी हे दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यांची मुलं श्री बापूसाहेब एकनाथराव पाटील पवार, श्री बाळासाहेब एकनाथराव पाटील पवार. 2 मुली आहेत, सौभाग्यवती विठाबाई शहादेव पाटील पाटेकर, सौ सुभद्राबाई भानुदास पाटील शिंदे, तसेच श्री विठ्ठल नामदेव पाटील शिंदे हे जावई आहेत. आणि सौ ज्योती विक्रम पाटील शिंदे ही नात आहे. असा या बाबांचा परिवार आहे. तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं. ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असण्याची जाणीव आहे, पण तुम्ही आमच्यात नसणं ही मोठी काय आहे? उणीव आहे. असं या परिवारानं बाबांच्या बद्दल व्यक्त केलेलं आहे. बाप हा बाप असतो. मी पुढे भरपूर तुम्हाला बापाविषयी सांगणार आहे. मुद्दाम अभंगच बापाचा निवडलेला आहे.
बाप काय करतो, बाप काय करत नाही. जसं आपण म्हणतो ना, नाम काय करतं, नाम काय करत नाही. काय नोहे केले, तसे काय नोहे केले बापाने. लेकरांसाठी रात्रंदिवस तो सगळं काही करतो, ते लेकरांसाठीच करतो. आणि आज या परिवारातील बाप गेलेला आहे. अतिशय दुःख आहे. प्रत्येक परिवारावरती हा दुःखाचा प्रसंग येतो. कुणाचा बाप, कुणाची आई, पुढे बोलणारच आहे. आणि ज्या परिवारावरती दुःखाचा प्रसंग असेल, त्या परिवाराच्या दुःखामध्ये आपण काय झालं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. त्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सर्व प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, मग शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, अन्य व्यापार असेल, कृषी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी या परिवाराच्या, जसं तुकोबाराय म्हणतात ना, परमार्थ करायचा असेल, भक्ती करायची असेल, देवाची पूजा करायची असेल, वेगळं काही करू नका, देवळात जाऊ नका. म्हणाल महाराज वेगळंच बोलायला लागले. ऐका ऐका ऐका, देवाची पूजा करणं म्हणजे सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, हीच खरी भक्ती आहे. माणसाच्या दुःखामध्ये आपण काय झालं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी झालं पाहिजे. परंतु आमचे गुरुवर्य रामायणाचार्य श्री क्षेत्र नेवासा येथे राहतात. गुरुवर्य बाबा नंदकिशोरजी महाराज खरात. बाबांच्या आशीर्वादानं मी कीर्तन, प्रवचन, गायन महाराष्ट्रभर बाबांच्या आशीर्वादानं फिरतो. बाबा नेहमी सांगतात, माणसं आजकाल दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे, एवढं मात्र खरं आहे. परंतु माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी होत नाहीत ना, तेवढे दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतात. तुम्ही जाणकार श्रोते आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकारा. प्रभू तुम्ही महेशाची, तुम्ही शंकराचे अवतार आहात. श्रोते म्हणजे सर्वसामान्य नाही, शंकराचे अवतार आहात. तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं. परंतु दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणं ही मानव धर्म आहे. किती मानवाची काय आहे, कर्तव्यता आहे. हेच आणि हीच भगवान परमात्म्याची खरी भक्ती आहे. वेगळा काही परमार्थ करण्याची गरज नाही. नाहीतर माणसं रात्रंदिवस भजन करतात, काकड्याला जातात, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, गीता, सगळं भागवत, सगळे ग्रंथ वाचून मोकळे होतात. परंतु शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागलं म्हणून त्याचं पोट दुखतं, शेजाऱ्यानं थार घेतली म्हणून त्याचं पोट दुखतं. अरे बाबा तू घे ना, काय फरक पडत नाही का, तुलाही भेटेल, त्याचं प्रारब्ध आहे. अन्न मान धन हेतो, हे सगळं आपल्या पाठ आहे. अन्न मान धन हेतो प्रारब्धा अधीन. अहो जे प्रारब्धात आहे ना, माऊली ज्ञानोबा सांगतात, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण फिटले धुतले पिटोने. आधारित बर का, टाळकरी मंडळी काही साधे नाही. आज पहिल्यांदाच योग आला त्यांचा आणि माझा. माऊली ज्ञानोबा सांगतात, काळे गोरे पण धुतले फिटोलेने. एकदा हे सटवीने टाकला. सटवी कधी टाकते हो आई? सटवीची राती नवी संबीजे जेवी वाती. तुलसीदास महाराज म्हणतात, हा टाकलेला कधीच पुसता येत नाही. सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. तुलसीदास महाराज सुंदर वर्णन करतात. तुम्ही नाम तारन सबे काज सारन, करो उसका धारन निवारण करेगा. टाळी टाळी. न था दातवा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर वो करेगा. तेरा ढूंढ सीना मिटे दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आप भरेगा. मुरादम कहे मुकद्दर के अंदर, जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. जिन्हें टाक मारा न टारा टरेगा. ओ तारी तारी. ओ
तुम्ही नाम तारण सबे काज तारण करो उसका धारण निवारण करेगा न तादात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो करेगा तेरा ढूंढ सीना मिटे दिल का कीना जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे मुकद्दर के अंदर जिन्हें टाक मारा नटारा टरेगा जिन्हें टाक मारा नटारा टरेगा जिन्हें टाक मारा नटारा टरेगा। तुम्हाला सर्वांना हे प्रमाण कळलं असं गृहीत धरून पुढे चालू कळालं का सांगू समजू। तुलसीदास महाराज वर्णन करतात तुम्ही नाम तारण सबे काज सारण करो उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो करेगा तेरा ढूंढ सीना मिटे दिल का कीना जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा मुरादम कहे मुकद्दर के अंदर जिन्हें टाक मारा नटारा टरेगा। जो टाक टाकलेला आहे ना तो काही केल्या पुसत नाही विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव हे सगळं जरी खरं असलं तरी जीवन जगत असताना म्हणून काय आपण थांबायचं का? सत्वीने टाक टाकलेला आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही परंतु जीवन आपण थांबू शकत नाही कारण संग जव प्रकृतीचा तववरी त्यागून घडे कर्माचा ऐसे म्हणती तयाचा आग्रहो चिवरे कर्म थांबवता येत नाही। मग कर्म करत असताना कर्म असं करावं मी तुम्हाला सांगत होतो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं आणि आपण सर्व या पवार कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता उपस्थित आहात। सर्वांच्या चरणी या नारदाच्या गादीवरून विनम्र भावे अभिवादन करतो। मग या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ आधोर्यू कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादक आणि आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज माळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय विनेकरी महाराज पाटेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचा परिचय जरी नसला तरी तुमच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे त्याच्यामध्ये बदल नाही आणि ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांचा गोड गळा आहे आपल्या परिसराचं भूषण आहे असे असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज वहाग या ठिकाणी उपस्थित आहेत। वहाग आल्यावर आज आपल्या कीर्तनाला वहाग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या पायी नतमस्तक होतो। आमच्या सोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण हरी महाराज आहेत, कृष्णा महाराज दोन कृष्णा महाराज आलेले आहेत। तसेच गावातील असणारे यातील काही नावं आहेत। सर्वांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे। आदरणीय भागवत डॉक्टर आलेले आहेत त्यांनाही धन्यवाद देतो। आदरणीय हरिभक्तीपरायण बबन महाराज पाटेकर, आदरणीय हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज मस्के, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज रिंदे बाबा तुम्हीच ना? हा रिंदे बाबांना नमस्कार। आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांचा गरुड झेप ज्यांना आम्ही नेहमी आणि आमचा आदर्श आहे आपल्या परिसराचं भूषण आहे अगदी गोड गळा आहे तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही। एकदा नांगर घातला की हो भट्यात नांगर मग ती नांगरट जिरली ते असे असणारे गोड गळ्याचे आदरणीय हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज गरुड आहेत। आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज उगले आहेत बरोबर ना? हा आदरणीय ज्यांचं महाराष्ट्रभर कीर्तन आज लोक ऐकतायत असे त्यांचे पिताश्री आपुलिया हिता जो असे जागतान धन्य माता पिता पोरांना नाही धन्यता माता पित्यांना धन्यता आहे।
तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज खराडे आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण बालसिंग महाराज आहेत, तसेच मृदंगाचार्य यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. काय गोड वाजवतात हो. यांच्याकरता वाजवायला लावणारच आहे मी तुम्हाला, परंतु यांच्या मानाने हे लहान आहे ना. आणि जुन्या जाणकार माणसासोबत बसवलं की लेकरं आणखी तयार होतात. जसं गोर कोणासोबत धरते, गोर पेटायला जुना जुना बैल लागतो, जुना तवा एक कोंड पेटते. तसे आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाण्याचे महाराज देवानंद, नावातच आनंद आहे त्यांच्या. आदरणीय हरिभक्तीपरायण देवानंद महाराज चव्हाण आहेत. तसेच आमचे जीवस्य कंठस्य अतिशय आम्ही सोबत आळंदीलाही राहिलो. माऊली ज्ञानोबरांच्या मंदिरामध्ये नेहमी करता सेवा आम्ही करतो. मग गायन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, पारायण असेल, सगळी सेवा आम्ही या ठिकाणी करतो. आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण, आपल्या परिसराचं भूषण, मृदंग सम्राट, मृदंग विशारद भास्करजी महाराज मुळक या ठिकाणी उपस्थित आहेत. राहिलं का कोणी आता? सगळ्यांची नावं झाले ना? जवळपास झाले. सगळेच उपस्थित आता. तुमचं झालंय आता. माऊली ज्ञानोबरांच्या ओवीतच तुमचं नाव घेतलेलं आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आणि या परिवारानं आपल्या आई वडिलांच्या म्हणजे वडिलांच्या प्रित्यर्थ कुकाणा असेल, त्यांचं पूर्वीचं जे गाव आहे सौंदाळा असेल, तसेच आपल्या जीऊर गावामध्ये जे भजनी मंडळ आहे, किंबहुना कुकाण्यातील असणारं विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान भजनी मंडळ, या मंडळाला त्यांनी मृदंग त्या ठिकाणी देण्याचं नियोजित केलेलं आहे. कार्यक्रम उरकला की त्यांना मृदंग देणार आहोत. आई वडिलांच्या प्रित्यर्थ आपण हे करू शकतो. आई वडिलांच्या प्रित्यर्थ आपण दान धर्म केला पाहिजे. जिथं जिथं आपल्याला अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, धनदान असेल, भूदान असेल, सुवर्णदान असेल, केलं पाहिजे की नाही? मग दान करायचं असेल तर मला करा काही सुवर्णदान. तसेच आदरणीय आपले सौंदाळा येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनाही मृदंग देण्याचं नियोजन झालेलं आहे. आदरणीय त्या ठिकाणी जीऊर हैबती विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान यांनाही मृदंग, म्हणजे 3 मृदंग त्या ठिकाणी या परिवारानं. परत एकदा टाळ्या वाजवा या परिवाराला. ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी मृदंगामध्ये बोल वाजतील ना, त्या वेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी नाचणार आहे. त्या मृदंगाच्या तालावर नाचतो की नाही भगवान परमात्मा? कधी नाचला? कधी नाचला महाराज? असो, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. तुमच्या गावात एक आदरणीय व्यक्तिमत्वाचं ध्येय आलं म्हणून मी वाक्य वापरलं बरं. ज्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज तांबे, त्यांनाही वंदन करतो. ते मला वाटतं या परिवाराला भेटून गेले असतील, नाही का? सर्व या परिसरातील सर्व परिवारातील लोक या परिवाराला भेट देऊन गेले असतील. सर्वच जण दुःखामध्ये सहभागी होतात. आणि भगवान परमात्मा त्या मृदंगाच्या एका एका थापीवरती, एका एका बोलावरती नाचणार आहे. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. पुढे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. देव ब्रह्मरसावडीने हे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. रसावडीने देव ब्रह्मरसा
गजर राम करा जय जयकार वाद्याचे गजर करा जय मृदंग विने अपार टाळ घोळ मृदंग विने अपार टाळ घोळ हे मृदंग विने अपार टाळ घोळ करा जय जयकार वाद्यांचे गजर करा जय जयकार करा जय जयकार वाद्यांचे गजर मृदंग विने अपार टाळ घोळ मृदंग लावल्याशिवाय भजन सुरू होत नाही मृदंग लावल्याशिवाय काकडा सुरू होत नाही मृदंग लावल्याशिवाय कीर्तन सुरू होत नाही मृदंग हा मुख्य विषय आहे श्रुती टाळ आणि मग घोष अगोदर मृदंग लावा लागतो श्रुती लावा लागते मग टाळ घुळघुळा वाजती टाळ हे सर्व आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ जर आपण त्या ठिकाणी दान केलं तर त्या प्रत्येक भजनामध्ये आपल्या आई वडिलांची आठवण काढणारं हे भजनी मंडळ आहे रात्रंदिवस गावातील सेवा करणारं हे भजनी मंडळ आहे तुमचे आई वडील कुणी आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती गेली की त्या ठिकाणी भजन करण्याकरता ही मंडळी हजर आहे त्यांची सेवा महत्वाची आहे आणि त्या वेळेला भजन असेल कीर्तन असेल आपल्या आई वडिलांची आठवण येते चांगला उपक्रम या परिवाराने या ठिकाणी राबवलेला आहे पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या मुख्य विषयाकडे वळतो विठ्ठल विठ्ठल मानवी जीवन जगत असताना आई वडिलांविषयी कृतज्ञता असली पाहिजे मानवी जीवन जगत असताना भगवान परमात्म्याविषयी कृतज्ञता असली पाहिजे मानवी जीवन जगताना संतांविषयी कृतज्ञता असली पाहिजे एक वर्ग आहे कृतज्ञ आणि एक वर्ग आहे कृतज्ञ कृतज्ञ कुणाला म्हणायचं आणि कृतज्ञ कुणाला म्हणायचं कृतज्ञ जो आहे त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबा सांगतात कृतज्ञ हे उपकार केला का चोरा व्यवहार दिधला तैसा निसगुस्तविला विसरे जैसा कृतज्ञावर उपकार केला माणसं म्हणतात ना अरे त्याच्यासाठी काय केलं नाही पण तो काय झाला विसरला कितीतरी उपकार केले अरे रात्रंदिवस त्याच्या सोबत राहिलो त्याला लागण ती गोष्ट दिली परंतु त्याला उपकाराची जाण नाही म्हणतात आणि चोरावरती उपकार करून काय उपयोग आहे तैसा चोरा व्यवहार दिला आणि निसुक स्तविला निसुक माणसाचं किती वर्णन केलं तर काय फायद्याचं आहे का माऊली ज्ञानोबा म्हणतात माझं काही सांगणार नाही तुम्हाला कृतज्ञ उपकार केला का चोरा व्यवहार दिला तैसा निसुकुस्तविले विसरे जायचा तो विसरतो सगळं हा कृतज्ञ आहे आणि कृतज्ञ देवाने उपकार केले संतांनी उपकार केले आणि आई वडिलांनी उपकार केले आज आपल्याला देवाचेही उपकार पाहिजे नाही आज आपल्याला संतांचेही उपकार पाहिजे नाही कारण आपण नेहमी कीर्तनामध्ये संतांचे उपकार आणि देवाचे उपकार ऐकतो अहो देवाने काय उपकार नाही केले आपल्याला देवाने सगळे उपकार केलेले आहेत संतांनीही सगळे उपकार केलेले आहेत मात्र माता पित्यांचे उपकार आपण त्या ठिकाणी ध्यानात आणले पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे सेवा कशी केली पाहिजे माऊली ज्ञानोबा सांगतात सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे तया सेवेसी कीर शरीरे लोन की आपल्या शरीराच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे त्यांनी जसं हाडाचे काढ रक्ताचं पाणी केलं रात्रीचं दिवसाची रात्र केली तसं आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि तशी सेवा केली
आणि ते गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ आपण हे श्राद्ध कर्म जर केलं, श्राद्ध म्हणजे तरी काय, श्रद्धायत क्रियते श्राद्ध, हा जे आपल्या मात्या पित्यांच्या प्रित्यर्थ आपण श्रद्धेने करतो त्याला श्राद्ध म्हणतात. वर्ष श्राद्ध असेल, पुण्यतिथी संतांची होती, जयंती देवाची होती, आणि तुमचं आमचं होतं ते श्राद्ध, आपलं श्राद्ध होतं. आणि ते आज हा परिवार करत आहे. आई वडील आहेत तेव्हाही सेवा केली. आई वडील हे धार्मिक होते. दोघांच्याही पती पत्नीच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती. पांडुरंगाची भक्ती करत होते. माऊली ज्ञानोबारायांची अखंड वारी चालू होती. आयुष्यभर या जोडप्यानं मला सांगितलं, या परिवारानं अखंड वारी कधी चुकवली नाही. आणि नवे नवे त्या माता माऊलीनं जसे कानोपात्राने भगवान परमात्म्याच्या पायावरती देह ठेवला ना, कानोपात्राने भगवान परमात्म्याच्या पायावरती जसा देह ठेवला ना, तसं या परिवारातील असणाऱ्या मातोश्री या बापूराव असतील, बाळासाहेब असतील, यांच्या मातेनं माऊली ज्ञानोबारायांच्या पैस खांबावरती डोकं टेकून आपला देह ठेवला. विठ्ठल असं मरण यावं माणसाला, असं मरण यावं. वारी करता करता, भजन करता करता, काकडं भजन म्हणता म्हणता, पारायण करता करता मरण यावं, नाही का? हे मरण अखंड सेवा करता करता. आणि आपणही म्हणावं, देह जावो अथवा राहू, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव. वा विठ्ठल 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 वरदारी विठ्ठल विठ्ठल. आणि या परिवारानं त्या माता पित्यांची सेवा केली. 4 वर्ष झाली, माता गेली, आणि 4 वर्षानंतर या परिवारातील असणारे वडील गेले, बाप गेला. बाप काय असतो, अहो बाप काय असतो, हा बाप कधीच मुलाला कळाला नाही. लेकराला बाप कधी कळाला नाही. मुलीला म्हणलो नाही, मुलाला म्हणलो. मुलीला बाप कळतो. आणि सर्वात जास्त प्रेम बापावरती कोण करतो, कोण करत, मुलगीच करते. मुलीचं लक्ष असतं बापाच्या, मुलीचं लक्ष असतं बापाच्या, इकडे बघा, बापाच्या, आणि मुलाचं लक्ष असतं बापाच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. बाप काय करतो ते तुम्हाला एका 4 ओळीमध्ये लक्षात येऊन जाईल. बाप काय करतो जीवनामध्ये लेकरासाठी. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनकार कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. बाप म्हणजे जणुकी वाल्या कोळ्याची जमात, ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत.
झालं का हो त्या वाल्या कोळ्याच्या पापामध्ये कुणी वाटेकरी? पत्नी नाही, आई वडील नाही, मुलं नाही, तो बाप असतो. त्याला ही संवेदना असतात, त्याचं ही हृदय कोमल असतं. परंतु मुलांना वाटतं आमचा बाप कठोर आहे. मुलं म्हणतात माझा बाप कठोर आहे, माझ्या बापासारखा बाप कुणालाच भेटू नये. ही मुलांची त्या ठिकाणी धारणा असती बापाविषयी. बाप कधीच मुलाला कळला नाही का? कळला? अहो बाप कळण्याकरता बाप व्हावं लागेल. बाप कळण्याकरता जसं संत कळण्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. अरे तू बाप ज्या वेळेला होशील ना, त्यावेळेला तुला बापाच्या वेदना कळतील, त्यावेळेला तुला बापाचं हृदय कळेल. बाप त्या मुलांसाठी लेकरासाठी काय करतो हे तुला बाप झाल्याशिवाय कळणार नाही. आई झाल्याशिवाय आईपणा कळत नसतो. हा, जिला लेकरू बाळच नाही ती काय आईचं वर्णन करणार आहे? नाही का? बाप कळण्याकरता बाप कळला नाही हो, बाप लेकरांना कळला नाही. म्हणून तर ते सुंदर वर्णन आलं ना आता नवीन एक. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू तरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभ जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या आईन पाचोळा जिन रानो माळ, जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. किती गोड वर्णन आहे. शब्द हृदयाला भिडणारे आहेत का नाही? शब्द. अरे बाप कळला नाही, बापाचं हृदय कळलं नाही, बाप काय करतो हे कळालं नाही. हे तुकोबारायांना सांगण्याची वेळ आली. अरे तुमच्या करता बाप काय करतो, बाप काय करत नाही. ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल, ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल, त्या त्या वेळेला बाप तुमच्या समोर उभा राहतो. आणि हेच जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे दी गाजू आणि काशी, तुका म्हणे दे गाजू आणि काशी. तुका म्हणे गाजू आणि काशी, तुका म्हणे गाजू आणि काशी. तुका म्हणे गजवान कासे तुका म्हणणे गाजवान का. तुका म्हणणे उदार जेवा आपोले, उदार जेवा आपोले, उदार जीवाचे आपुले, उदार जीवाचे आपुले.
उदार जीवास आपुल्या उदार जीवास आपुल्या एकाएकी केला विरचिता एकाएकी केला विरासेचा धनी एकाएकी केला विरासेचा धनी एकाएकी केला विरासेचा धनी उदार जीवादी आपुलिया उदार जीवादी आपुलिया उदार जीवादी आपुलिया उदार जीवादी आपुलिया एकाएकी केला विरासीचा धनी एकाएकी केला विरासीचा धनी टाळ्या वाजवा यांच्याकडे. तुका म्हणेले दी गांजू आली काची तुका म्हणेले दी गांजू आली काशी उदार जीवासी आपोलिया उदार जीवासी आपोलिया उदार जीवासी आपोलिया उदार जीवासी आपोलिया एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा 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 धनी. ज्या वेळेला मुलावरती संकट येतं त्यावेळेला बाप हा त्या मुलाच्या पुढे सामोरा उभा राहतो. का माझ्या मुलावरती आलेलं संकट मी स्वतःवरती घेणार. उदाहरण सांगू तुम्हाला, आपल्या जवळचंच उदाहरण आहे. डी.व्ही. कुलकर्णी माहिती आहे तुम्हाला? डी.व्ही. कुलकर्णी माहिती आहे? नेवाशात आळंदीतले डी.व्ही. कुलकर्णी. सांगतो, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. कळालं तुम्हाला? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजे डी.व्ही. कुलकर्णी. माऊली ज्ञानोबाराय कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. माऊली ज्ञानोबारा असतील, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, या चार भावंडांचा जन्म झाला कुणाच्या पोटी? विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांच्या पोटी त्या ठिकाणी जन्म झाला. माऊली ज्ञानोबाराय म्हणजे सर्वसामान्य आहेत का? अवतार पांडुरंग. निवृत्तीनाथ महाराज हे साक्षात शंकर भगवान परमात्म्याचे अवतार आहेत. सोपान काका साक्षात ब्रह्मदेव आहे आणि आदिशक्ती मुक्ताबाई हे चार भावंड त्यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरची कथा जर पाहू गेलो तर विठ्ठलपंत एक साधक विरक्त महात्मा, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कै हे विरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील शिन्मी समानी. पुसावेसी येती वाटे जे
तयासी जय जय भेट तयासी जय जय भेट तया पुसावेसी हेच वाटे जय जय भेट तया जय जय भेट तया जय जय भेट तया देव कृपा करील माझा देव कृपा करील माझा कृपा करेल बाबा कृपा करेल बाबा कृपा करील माझा देव कृपा करील माझा कृपा करेल बाबा कृपा करेल पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील माझं काय लाज राखील भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून ही साधकी अवस्था आहे विठ्ठल पंतांची. विठ्ठल पंत तीर्थयात्रा करत करत कुठे गेले? आळंदीला गेले. आळंदीला गेल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबारायांचे आजोबा जे आहेत ना, विठ्ठल पंतांचे रुक्मिणी मातेचे वडील असणारे त्यांनी त्या ठिकाणी आग्रह केला त्यांना लग्न करण्याकरता आणि त्यांना लग्न केलं आणि दोघांचा विवाह सोहळा पार पडला. परंतु संसारामध्ये मन रमत नाहीये. मन माझे रमतच नाही जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वातोनी केशवा आणून बडवो जीवी अनुसरली आजोनी कानाये जीवे अनुसरली. ही त्यांची अवस्था आहे. आणि सारखं आपल्या पत्नीला विचारू लागले, अगं मला संसारामध्ये माझं मन लागत नाही, मला जाऊ दे, मला संसाराचा त्याग करायचा, मला संन्यास घ्यायचा, मला संन्यास घेऊ दे. कोण म्हणतंय? आपल्या बायकोनी जर विचारलं आपल्याला संन्यास घेऊ दे, आपलं ते आपण विचारलं आपल्या बायकोला तर जमन का? जाय म्हणते नाही वैतागलेल्या असतात जाय म्हणते. ज्यांच्या वैतागल्या नाहीत त्या म्हणत्या हे तो हे आगले बाप हे तो आया येऊ जायच्या राहिल्या तू कुठं चालला नाही का? नाही लवकर परवानगी देत नव्हत्या. रुक्मिणी मातेनं परवानगी दिली नाही. परंतु सारखं लेकरासारखं त्यांनी हट्ट धरावा. अगं रुक्मिणी ऐक माझं, मला संसारामध्ये माझं मन रमत नाही, मला जाऊ दे. आणि एक दिवस राग पत्नीनं काय केलं सांगितलं जा आणि गेले. विठ्ठल पंत गेले. काही वर्ष त्या ठिकाणी राहिले, गुरूंसोबत राहिले. आणि गुरुसोबत राहिल्याच्या नंतर त्यांच्या गुरूंची स्वारी त्या ठिकाणी आळंदीत आली. आळंदीत आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेची भेट झाली आणि रुक्मिणी मातेचं दुःख त्यांनी, आणि दुःख आपलं संतांना सांगावं बरं का, दुःख आपलं देवाला सांगावं. शेजाऱ्या पाजाऱ्यांना दुःख सांगत बसू नये. शेजारी पाजारी दुःख रडून ऐकतात. आणि तुमच्याकडे कसं आहे, तुमच्याकडे रडून ऐकतात, हसून सांगतात. म्हणून शेजाऱ्याला नाही, आपलं दुःख आपल्या गुरुला सांगावं, संताला सांगावं, नाहीतर देवाला सांगावं. दुःख सांगितलं रुक्मिणी मातेनं, अशी व्यक्ती. आणि मग ओळख पटली, अरे हा तर माझा शिष्य आहे. शिष्याची भेट घेतली आणि गुरुच्या आज्ञेनं त्यांनी पुन्हा संसार त्या ठिकाणी संसारामध्ये आले. आणि त्यानंतर हे 4 भावंडांचा जन्म झाला. आणि जन्म होण्याच्या अगोदर तर पूर्ण आळंदीकरांनी त्या ठिकाणी काय केलं, आला पुन्हा गेला होता ना,
लय माळ घातली, लय माळ घातली होती ना, कोरोना दम नाही निघला का? हा म्हणतात ना माणसं, हा माहिती लय माळ करी झाला तू. काय तो अखिलरी गण, काय तो या मोठ्याल्या माळा, अरे कसं काय ना घातली बाबा, गप राय ना, करू देईन त्याला पार मार. लोक त्यांना त्रास देऊ लागले. बरं आई वडिलांना त्रास होऊ लागला, आई वडिलांना त्रास होऊ लागला. संन्याशाने गृहस्थ आश्रम स्वीकारला, संन्याशाने गृहस्थ आश्रम स्वीकारला. ब्रह्मचारी बर का, ब्रह्मचारी नंतर वानप्रस्थ का ग्रहस्थी, हा तुम्ही ग्रहस्थीच आहेत ना. ब्रह्मचारी नंतर गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास. संन्यास म्हणजे 51 हा वन्नाकडे जायचं. संन्यास स्वीकारला होता. अरे मग दम नाही निघला का? आला पुन्हा संसारामध्ये. संसाराविषयी तुला खूप त्याग होता ना, हा अंतकरणामध्ये तीव्र इच्छा होती पांडुरंग परमात्मा भेटावा. कसा आला संसारात? आता यांना काय माहिती मूर्खांना, गुरुच्या आज्ञेने आला. बरोबर आहे की नाही? मोठ्या माणसाचा आदर करावा. हा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानस ज्ञानिनस तत्वदर्शिन. मोठ्या माणसाचा आदर करा. त्यांनी सांगितलेला शब्द पाळावा. तुका म्हणे शेष सेविना आवडी आणि वचन न मोडी बोलिले. त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि त्यांच्या वचनाचं पालन म्हणून विठ्ठल पंतांनी संसार स्वीकारला. आणि संसार स्वीकारल्याच्या नंतर त्यांना तर हिनवू लागला, ही जी जनता आहे, हे जे ब्राह्मण मंडळी होते ते त्यांना त्रास देऊ लागले. आणि त्यांना वाटलं आता आपल्या मुलांनाही त्रास, आणि होऊ लागला. ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपान काका, मुक्ताबाईंना त्रास होऊ लागला. अरे संन्याशाची मुलं आली रे, संन्याशाची मुलं आली, यांना इंद्रायणीत प्रवेश देऊ नका, यांना त्या ठिकाणी भिक्षा वाढू नका, असे त्या ठिकाणी त्रास देऊ लागले. आणि हा त्रास माता पित्यांना बघावं वाटेल का? आई बघावं वाटेल? मुलाला त्रास झाला तर तुम्हाला बघावं वाटेल? अहो मुलाला काटा टोचला तर आईचं हृदय, जिचे पिढे बाळ प्राण तिये चालकर, आई समातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जिचे पिढे बाळ प्राण तयाचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जिचे पिढे बाळ मातेचा विकळण, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक. हा फक्त मातेचा स्वभाव नाही. तुकोबरायांचा आपण प्रमाण घेतलं. तुका म्हणे निधी गांजू आणि काशीन उदार जीवाशी आपुल्या. त्याच चरणावरती मी बोलतोय. ज्या वेळेला मुलांना त्रास होऊ लागला त्यावेळेला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी जे धर्मगुरु होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं, आमच्या मुलांना तरी धर्मात घ्या, आमच्या मुलांची मौजी बंधन करण्याचा त्या ठिकाणी वेळ आलेले आहे, त्यांना धर्मामध्ये घ्या, त्यांचा स्वीकार करा. परंतु नाही, हे धर्मकंटक जे आहेत ना, त्यांनी सांगितलं नाही 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 नाही, संन्याशांच्या मुलांना धर्मात घेऊन काय धर्म बाटवायचा का? विठ्ठल पंत धर्म काय बाटवायचा का? ते आपल्याला नाही जमत. त्यांच्यासारखं ब्राह्मणी भाषा आहे, नाही मारा. आणि मग त्यांना जर धर्मात यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रायश्चित्त कर्म घ्यावं लागेल. काय आहे प्रायश्चित्त कर्म? आणि मुलासाठी काय करत नाही बाप? तैसा नो हे देवराम, तैसा नो हे देवराम, तैसा नो हे देवराम, तैसा नो हे देवराम. माय बाप सांभाळे ते लोभा कारण पाळते, तैसा नो हे देवराम, राम त्यांचा कृपाळू स्वभाव. बापे सांभाळते लोभाकार निपटे, सदोय देवराम त्यांचा कृपाळू स्वभाव. महाराज, मी नाण्याची उजवी बाजू दाखवत आहे लोकांना, तुम्ही डावी बाजू दाखवता.
हा? माय बापे सांभाळीतील लोभा कारणे वाढविती. म्हणजे मी या ठिकाणी छापा लोकांना दाखवतोय, तुम्ही काटा दाखवा. बर का? म्हणजे प्रमाण बरोबर आहे, प्रमाण चुकीचं अजिबात नाही. नाण्याला किती बाजू राहतात? हा, माय बाप पाळतात सांभाळतात, परंतु लोभा कारणे म्हणतात म्हातारपणी सांभाळावं म्हणून. आणि कर्तव्य आहे ते, केलं पाहिजे, आपण सांभाळलं पाहिजे.